नमस्कार. आजची रेसिपी झणझणीत रस्सेदार मटण. त्यासाठी मी इकडे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त मटण असावे. साईडला थोडी चरबी आहे. मटणाला चरबी घातली की त्या मटणाचा रस्सा एकदम मस्त लागतो. मटणाला हळद मीठ लावून मिक्स करून चांगलं चोळून घेऊया. यानुसार चांगलं मिक्स करून साईडला चरबी दिसते ना, ती रश्श्यात टाकली की ते एकदम मटण भारीच लागतं. दुसरीकडे मी गॅसवर मातीचं भांडं ठेवून त्यामध्ये भांडं तापलं की त्यामध्ये 4 चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की त्यामध्ये सुरुवातीला ही चरबी घालूया. चरबी खूप जास्त लालसर भाजायची नाही. ती रस्स्यावर अशी पॉपकॉर्नसारखी तरंगत असली की रश्श्याला अगदी चवदार चव येते. हे मटण तेलावर चांगलं परतून घेऊया. 4-5 मिनिट असे परतून यावर झाकण ठेवून वाफ जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यात ताटात पाणी घालून पाणी गरम करून हे मटणात घालूया. पुन्हा ताटात पाणी ठेवूया. याप्रमाणे हे मटण आपण 40 ते 45 मिनटं शिजवून घेणार आहोत. मटण शिजले याची खात्री करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इकडे मुठभर कोथिंबीर, पाव कप खोबरे, 1 इंच अद्रक, 20 ते 25 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया. यानुसार पेस्ट तयार करून शिजलेले मटण आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया. मटण शिजण्यासाठी एकंदरीत 40 ते 45 मिनटं लागली आहेत. हे मंद आचेवर शिजवलं आहे. दुसरीकडे भांडं तापलं की यामध्ये पाव कप आपण तेल घालूया आणि हा घरचा मसाला काळा लसूण कांदा मसाला आहे तो 1 छोटी वाटी घालून त्यात 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घातले आहे. तयार केलेले वाटण घालावे आणि हे तेलावर चांगले 2-3 मिनटं परतून यामध्ये आळणी पाणी घालून पळीवर हा मसाला आपण मसाल्याचे थोडे पाणी घालूया आणि यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेऊया. साधारणतः 10 मिनटं मंद आचेवर. यानुसार मसाला शिजला की यामध्ये आपण शिजलेले मटण घालून थोडंसं गरम पाणी घालूया. पाव कप भांडं धुवून आणि हे मंद आचेवर 10 मिनटं कढवून घेऊया. याप्रमाणे चरबीचे हे तुकडे पॉपकॉर्नसारखे तरंगतात बघा. त्यामुळे रश्श्याला एकदम भारी चव येते. मिठाचा अंदाज घेऊन हे रस्सेदार मटण नाचणीच्या भाकरीसोबत सर्व करावे.